मी औषधी बुद्रुक पिंपळगाव तर्फे माळुंगे या गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे। मी जिल्हा परिषद मध्ये यासाठी आलेलो आहे, जनतेची सेवा करता यावी, जनतेसाठी उभं राहता यावं। ज्यांचा आवाज वरपर्यंत पोहोचत नाही त्यांचा आवाज बनून जाण्याचं काम मी करणार आहे। मी बऱ्याच गोष्टी माझे जसं मोठमोठे नेते सांगतात ब्ल्यूप्रिंट तयार आहे, माझी पण ब्ल्यूप्रिंट तयार आहे का लोकांचं जनहिताचं काम कसं करावं हे मी मनात ठरवलेलं आहे। आणि गेले 15 वर्ष जे काम लोकांसाठी केलेलं आहे तेच डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी मला सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो। माधुरी इंदोरे। खरं तर हे नेतृत्व फक्त चांडोली खुर्द गावचं नाही, हे नेतृत्व आहे पंचायत समिती पिंपळगावच्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावाचं आहे। आज या माणसाने शून्यातून विश्व निर्माण केलेले हे सगळ्या गावाने बघितलेले, तर ह्याच गावाने नाही तर संपूर्ण गावाने, संपूर्ण आंबेगाव तालुक्याने बघितलेले शून्यातून विश्व निर्माण करणारे हे नेतृत्व आहे। म्हणजे आज आपण म्हणू शकतो की एक शेतकरी माणूस जो मोलमजुरी करून किंवा दारोदारी सायकलवर फिरून 10 रुपयाची जी आपली आपण म्हणू शकतो की हार आपल्या हातात मिळतो, देवाला देवाऱ्यात आपण हार वाहतो, ते 10 रुपयाचा हार विकण्याचं काम, तो विकण्यापासून तर तो त्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आणि त्या देवळापर्यंत पोहोचवण्याचं काम यांनी केलेलं आहे। सकाळी 4 वाजता सायकलवरून जायचं, मुंबईमध्ये प्रवास केलेला आहे, कधी रिक्षा चालवली आहे, तर कधी आपण हेही कुणी तुम्हाला सांगितलं देखील आहे असेल की मनोहर शेठ बंडू इंदोरे हे नाव जरी ऐकलं ना तरी लोकांच्या मनावर शहारे येतात आणि अंगावर शहारे येतात। याचं कारण फक्त एक आहे की लोकांनी यांची मजुरीच पाहिलेली नाहीये। कधी कधी यांनी पोल्ट्री फार्मचा सुद्धा व्यवसाय केलेला आहे, त्याच्याबरोबर त्यांनी वडापावचा सुद्धा धंदा केलेला आहे। म्हणजे ह्या धंद्यातून त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे आणि हे सिद्ध करत असताना उद्योगधंद्यामध्ये स्थिर सावर झालेत, परंतु आता कुठेतरी वाटलं का मला आता समाजाकडे वळून पाहायचं आहे। म्हणजे माणसाला जे काही देवाने आयुष्य दिलेलं आहे तर ते आयुष्य दिलंय, परंतु त्यामध्ये आपण समाजासाठी किती प्रेरित होतो। म्हणजे आजही अण्णांना जेव्हा आम्ही हाक मारतो की अण्णा आम्हाला असं असं काम करून द्या, त्यावेळेस अण्णा कधीही माघार घेत नाही। म्हणजे हा उमेदवार फक्त उमेदवार नाही, तर आपण इथे बसलेले सगळे उमेदवार आहे, इथे उभे राहिलेला प्रत्येक माणूस हा उमेदवार आहे। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की ह्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला या दोन्ही उमेदवारांना निवडून आणायचं आहे। ही सगळी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, सर्व माता भगिनींना आणि सर्व माझ्या समोर इथे बसलेल्या सर्व बांधवांना मी कळकळीची विनंती करते की हे दोन्ही नेतृत्व धडाडीचं नेतृत्व आहे, प्रामाणिक आहे, पारदर्शक कारभार करणारे हे नेतृत्व आहे। आणि त्याच्यामुळं आता आपल्याला संधी आलेली आहे, तुमच्या सर्वांसमोर दिसतंय की आपल्याला इथे असणारे जे काही रस्ते, सेवा, आरोग्य यांसारख्या सुविधा आहेत, परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही। याचं कारण काय, तर आपण निवडून देतो ना तो उमेदवार, तो ताकदशील असला पाहिजे, त्याला आपल्या मनातलं कळलं पाहिजे। म्हणजे आपल्या उमेदवाराला आपल्या भावना आणि आपल्या अपेक्षा कळल्या पाहिजे, आणि त्या जर अपेक्षा कळल्या ना तर नक्कीच आपला गाव हा विकसित होईल आणि आपला आंबेगाव तालुका एकदम टॉपला असेल। आणि म्हणून आपल्याला या दोन्ही उमेदवारांना निवडून द्यायचं आहे। त्याच्यामुळे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करणार आहोत। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। धन्यवाद।